नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा, तुमचा लाडका कार्यक्रम. आपल्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, खूप छान वाटतं की गेल्या 2 भागांमध्ये महाराष्ट्राची बहुचर्चित मालिका काय घडलं त्या रात्री, या मालिकेतले सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. गौरव, तुला मला विचारायचं की आता हे मधून मधून सगळं तुझं ये जा सगळी सुरूच आहे, पण बाहेर आता तुला रिॲक्शन्स काय मिळतात जेव्हा तू ही सिरियल करतोय? इतका सुंदर रोल आहे तुझा. हो, मला ऍक्च्युली लोक बोलतो आम्हाला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतं, तर मला मला विचारायचं मन करतं की ऍक्टर म्हणून वाईट वाटतं की कॅरेक्टर कारण माझे दिवसच लागत नाहीये. खरंय खरंय खरंय. आणि कॅरेक्टर म्हणून कारण जे झालं त्यामुळे. पण हो, या सगळ्यांना बिचाऱ्यांना खूप शिव्या पडत असतील, आय एम शुअर, कारण मला तर सगळे सांगतात म्हणजे तुम्ही किती सुंदर अभिनय करताय आणि तुमच्यामुळे माझी वाहवाही होतीये, सो थँक्यू. त्या दिवशी झी मराठी अवॉर्डला तुम्ही होतात की नाही मला माहित नाही. मी एकदा जोक घेतला होता की सिद्धांत चायला कोणी मारलाय तर सुशांत शेलारनी मारलाय असं मी सांगितलं होतं. त्याच्यामध्ये सुशांत शेलारनी मारलेला असतो. कसं काय, खून केला का? नाही, ऑडिशनला हे जेव्हा दोघे गेले होते तर ऍक्च्युली सुशांत शेलारचा रोल गौरवला देण्यात आलेला होता. गौरवचा रोल सुशांतकडे होता, पण सुशांत हुशार, त्याने आधी स्क्रिप्ट वाचली. 1.5 पानावर आपण मरतोय म्हटल्यानंतर त्याच्यातला मित्र जागा झाला. तो म्हणाला तू यंग आहेस माझ्यापेक्षा, तो सुपरस्टारचा जो मोठा रोल आहे ना तो तू कर, मित्र मी करतो. आणि त्यांनी बिचाऱ्यांनी वा वा मला सुपरस्टार स्क्रिप्ट रोल आदलाबदली झाले आणि तिथेच त्यांनी त्याला मारला खरं तर. असा एक तिकडे आम्ही जोक घेतला होता. पण खरं तर हा रोल जरी मधून अधून येणारा असला तरी सुद्धा तो कायम लक्षात राहणार, कारण सगळी गोष्ट तुझ्या भोवती फिरतीये. येस, दॅट इज, थँक्यू सुनीलजी, थँक्यू व्हेरी मच. तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. आणि आता येणार आहे सिद्धच्या वडिलांकडे. खरं तर तुमचं पात्र फार मला आवडतं, कारण ते दिसतं तसं अजिबात नाहीये आणि इतकी गंमत आहे त्या पात्रात, इतक्या शेड्स आहेत त्या पात्राला, आणि पहिल्या एपिसोड पासूनच धमाल आहे त्या रोलमध्ये. काय सांगा? ते आता तुम्ही म्हणाल तसंच आहे ते की इतके रंग आहेत त्याच्यामध्ये. होळीच्या दिवशी उल्लेख होतोय. मुद्दा असा आहे की रोज मला आल्यानंतर उत्सुकता असते, आज मला माझ्यासाठी काय वाढून ठेवलंय. जनरली सिरियलमध्ये साधारणतः एकदा कॅरेक्टर मिळालं की पुढे ते कॅरेक्टर कॅरी करायचं असतं, पण इथे रोज जवळजवळ वेगळं कॅरेक्टर, आणि एका कॅरेक्टर आर्टिस्टसाठी आणखी काय मोठी गोष्ट असू शकते. वा वा वा, खूप आनंदाचा भाग असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी बऱ्याचदा चर्चा केली आहे की इथं म्हणजे तुम्ही स्वतः एक ॲक्टर आहात, तुम्हाला माहिती आहे की समोर रिॲक्ट होणारा माणूस जर चांगला असेल, आणि सुदैवाने आमच्याकडचे सगळे कलाकार हे इतके चांगले आहेत की ॲक्शन रिॲक्शनचा जो खेळ आणि तो रोल प्ले करताना जी मजा आनंद असतो, मेळावा आहे. वा 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 वा. पण ह्या पुढच्या तुमच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आता येणार आहे आईंकडे, सिद्धच्या आई. तुम्ही ओळखलंच नाही आज, अशा इतक्या सुंदर तुम्ही राणी मुखर्जीत बनून आलाय. हे तुषार देवालने मला सांगितलं. तुम्ही बोलू शकतात म्हणून त्यांना म्हटलं अरे हो रे, काही दिवसांनी राणी मुखर्जी अशा दिसतीलच. तर राणी मुखर्जी, सॉरी, सिद्धांत छायाच्या आई, तुमच्याकडे मी आता येणार आहे. मी असं ऐकलेलं आहे, खरं तर तुमचं नाव फार छान आहे, रेखा बडे, पण बडे डायलॉग आला की प्रॉब्लेम होतो असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. मग ते छोटे करून ते मागतात, असं काहीतरी आहे. नाही, खरं तर असं काही नाहीये, पण ते आता असं म्हणत असतील. दिग्दर्शक म्हणतात त्यामुळे आता नाही, काय झालं, मी नाटकामध्ये काम करत असल्यामुळे मोठमोठ्या सोलोलोकीज आम्ही खरं तर पाठ करून बोलतो, तर आमचे सीन्स पण असे मोठे मोठे सोलोलोकी सारखे येतात, आणि त्यांची अपेक्षा असते की आलं आता वाचा आणि करा एका फटक्यामध्ये तुम्ही ते सगळं, असं आहे ते. त्याच्यामुळे ते उगाच गैरसमज पसरलेले, असं काहीही नाहीये. असे गैरसमज असं दिग्दर्शक त्या तुम्हाला सांगतात. आता उद्या शूटिंगला तुम्ही गमतीचा भाग होता. तर आता येणार आहे मागे सनी भूषण. दत्तू हे पात्र साकारतोस तू, तुला काय अपेक्षा आहे सिरियल मध्ये? तुझे डायलॉग नवीन व्हावेत का शर्ट एखादा नवीन शर्ट मिळावा असं तुला वाटतं? नाही, ते तर मी म्हणजे सर, ते डायलॉग तर अप्रतिम लिहितातच सर, स्क्रीन प्ले पण अप्रतिम येतो, त्यामुळे माझे सीन्स चांगले चांगले दिसत राहतात, वाढत जातात. माझे फाईट सीन पण आहेत, सिक्वेन्स आहेत. जरी हा सस्पेन्स थ्रिलर असला त्यात फायटिंग माझी असते बऱ्याच सीनला. मी पण कधी कधी मार खातो,
आमचा जो बालकलाकार आहे रॉकी, त्याचा मी मार खाल्लेला आहे वगैरे, असं धमाल गमती जमती आणि ते चाललेलं असतं. असं ते दत्तू कॅरेक्टर आहे. वा, आणि तुझं अलबत्या गलबत्या नाटक पण फार गाजतंय. आता सध्या लॉकडाऊन मुळे बंद आहे, पण आता सुरू व्हावं लवकर. या तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तू किती मिस करतोय? मी खूप मिस करतोय. म्हणजे सुनील सरांचं म्हणजे आमची भेट झालेली अलबत्या गलबत्याचा 75वा वाढदिवस होता. म्हणजे 75 प्रयोग झालेले आणि सक्सेस पार्टी होती झी मराठीची. तेव्हा सरांनी मला शब्द दिलेला की येस, तुला मी सिरियलमध्ये घेणार. वा वा आणि तो शब्द सरांनी पाळला आणि त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. वा वा वा. धमाल येते. खूप साऱ्या शुभेच्छा. साक्षी परांजपे यांच्याकडे मी आता येणार आहे. मीनाक्षी, काय सांगाल तुमच्या या भूमिकेबद्दल? मुळात सगळ्यात आधी सुनील सरांचे खूप आभार की त्यांनी खूप मोठा विश्वास ठेवला की तू हे करतेस. आणि उभं त्यांच्या समोर राहायचंय मला की ज्यांचं मुळात इंडस्ट्रीत खूप मोठं नाव आहे, किशोर कदम सर. आणि पहिला दिवस मला आजही आठवतोय. मानसी मॅडम, किशोर सर, वाडकर सर यांच्या सोबतच माझा सीन होता आणि माझी भांबेरी उडाली होती की मी काय करू, मला खरंच काही कळत नव्हतं. पण त्यानंतर असे दिवस येत गेले की दरवेळेला लिखाणातनं वेगवेगळं काहीतरी माझ्यासाठी नवीन नवीन लिहून येत गेलं. त्याच्यामुळे करताना खूप मजा येते आणि मी आनंद घेते त्या कॅरेक्टरचा. वा 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 वा, खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, पूर्वी मुलगी बघण्याचा कार्यक्रम हा घरी व्हायचा, म्हणजे अजूनही होतो, पण आता थोडे थोडे बदल व्हायला लागलेत. काही कार्यक्रम बागेत होतात, काही कार्यक्रम हॉटेलात होतात. अशाच एका हॉटेलात आता आपण जाणार आहोत जिथे मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि मुलगा मुलीला बघायला गेलेला आहे आणि मुलाची बहीण सुद्धा नेमकी तिकडे आहे. बघूयात मग आता लग्न ठरतंय की लग्न मोडतंय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल शिदम, गायत्री दातार आणि भालचंद्र कदम. लावायची. अगं तायडे, केवढी नाचतीस तू. मला मुलगी बघायला आलोय म्हणून तुला एवढा आनंद झालाय? नाही, आता मला पण सुगडी करायला भाऊजाई मिळणार ना, याचा जास्त आनंद झालाय. म्हणजे काय व्हायचं, सोसायटीतल्या सगळ्या बायका आहेत ना, हे त्यांच्या भाऊजाईच्या सुगड्या करायला यायच्या. आता तुझं लग्न झालं नव्हतं, मग माझ्याकडे भाऊजाईच नव्हती. पण आता तुझं लग्न होणार म्हणजे मला पण भाऊजाई येणार ना, म्हणजे मी पण खूप सुगड्या करणार. वा वा वा, याला म्हणतात पक्का राजकारणी. म्हणजे एखाद्याला पक्षाची उमेदवारी द्यायची आणि निवडणुकीत त्याला कसं पाडायचं याचं प्लॅनिंग आधीच करून ठेवायचं. या सरकार बोलण्यापेक्षा ना, तुला ती पोरगी कशी पसंत पडेल ना याची प्रार्थना कर. अगं तायडे, मला ती पोरगी पसंत आहे. एकदा तुला पसंत पडली की जमलं. काय सांगतो? हो. ते कशी दिसते रे पोरगी? अगं लय छान दिसती. साधा भोळा चेहरा, ओठावरचं हास्य काय सुंदर आहे माहितीये का, आणि बारीक बारीक 2 डोळे. फक्त कॉमेडी सोडली तर सगळे तिच्यात. सगळ्यांना दोनच डोळे असतात. काय बोलतोस तू? चल ना, बस ना. अगं येईल ती एवढ्यात. बस तू. कुठे बसले ते? दिसत का नाहीये? अरे इथे बसलेत वाटतं. हे काय, थर्ड अंपायर पण घेऊन आलेत. शी. नमस्कार करते हा आई. काय चाललंय? अगं ती आई नाही, ताई आहे माझी, पारो. देवदास कुठे दिसत नाही. काही काय बोलतेस? माझं लग्न कुठे झालंय? मी कुमारिक आहे. कुमारी कसली, ह्याच्या आयुष्याला लागलेली बिमारी आहे. काय म्हणली? नाही काही नाही, म्हणलं आमच्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेणार आहात ना तुम्ही, नाही का? बस ना. बस या, बस ना. प्लीज स्टँड अप. जेंटली. एवढं सगळं करायची काही गरज नव्हती. थोड्या वेळ तर हॉटेल पण झाडून देशील तिच्यासाठी.
वेटर प्लीज गो. हमसराव मला ती विचार देतील. ओके सीट सीट. तू राहिली कुठे? तुमच्या सोसायटीच्या अपोजिट सोसायटीमध्ये. मग तू मला ओळखच नाहीस का? ओळखते ना मी तुम्हाला. मला मला आई का म्हणली? आय एम सो सॉरी, माझं चुकलंच. त्याचं काय झालं, मी हा गॉगल घातला होता ना, त्याच्यामुळे मला नीट दिसलं नाही. असं गॉगल लावायचंच कशाला? त्याच्याने नीट दिसतच नाही. स्मार्ट दिसण्यासाठी. मी तर विदाऊट गॉगल पण स्मार्टच दिसते. हो, तुमच्या स्मार्टनेस बद्दल नाही बोलते, माझ्याबद्दल बोलतेय. हा गॉगल लावून कशी मी स्मार्ट दिसते म्हणून मी गॉगल लावते, नाही का? साळींजरांनी किती प्रयत्न केले ना तरी त्याचा मोड होत नसतो. काय बोलताय तुम्ही हे? नाही तुम्ही मनाला लावून घेऊ नका. अगं ताई काय बोलतेस? तू थांब जरा. तुझं नाव काय आहे? सुमन जोशी. तुझ्या नावाचा पिक्चर पण आला होता. कुठला? जोशी. हा तिथे नाही का शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय होती त्या फोटो मध्ये, पोस्टर मध्ये. हा त्याच्या खाली नाव पण होतं ना, JOSHI जोशी. नाही, तुमचा गैरसमज झालाय. तो जोशी नाही, जोश पिक्चर होता. आणि जो तुम्हाला आय वाटतोय ना, तो आय नाहीये, तो ऐश्वर्या रायचा पाय आहे. बरं ते जाऊ दे. स्वयंपाकातलं काय काय येतं तुला? स्वयंपाकातलं मला सगळंच येतं. पिझ्झा, बर्गर, सँडविच. ए बाई तसलं काही नाही. भाकरी येतात का? व्हॉट? भाकरी येतात का असं गोल गोल? ओ, गोल हे फक्त फुटबॉल मध्येच करत नाहीत तर भाकऱ्याही गोल करतात. शांत बस जरा. गप गप करा पर. ए नाही गेला बुरबुवा गेला बोल. छान हसते. छान. थँक्यू. ए बाई अगं तसलं गोल नाही, तो गोल वेगळा असतो. माझ्या भावाला असं गोल भाकरे लागतात. कसं होणार तुझं? अगं ताई त्यासाठी रोटी मेकर घेतलाय ना आपण. मी ऐकलंय तुमच्या रोटी मेकर बद्दल. पहिल्याच दिवशी यांनी शेणाच्या गौऱ्या केल्या होत्या, त्या पण गोल. गौऱ्या असू देत नाही तर भाकऱ्या, आम्हाला सगळं गोलच लागतंय, चंद्रासारखं एकदम. काय म्हणालात? चंद्रासारखं? मग जमेल मला. कस काय? चंद्र हा गोल फक्त पौर्णिमेलाच असतो आणि पौर्णिमा 15 दिवसातून एकदा येते, त्याच्यामुळे 15 दिवसातून एकदा माझी गोल भाकरी बनेलच. बाकीचे दिवस अर्धवट चंद्रासारखी. आणि अमावस्येला? अमावस्येला उपवास. अमावस्येला असतो का चंद्र? ही हिची अक्कल आणि तुला हिच्याशी लग्न करायचंय. अगं जाऊ दे ना ताईडे. चंद्रासारखी भाकरी नाही झाली तर काय झालं? चंद्रासारखी पोरगी आहे ना. हा अरे पण या चंद्रासारख्या पोरीला अकलेचं ग्रहण लागलीच काय? काही काय बोलताय हो? मला साधी भाकरी बनवता येत नाही फक्त म्हणून मी काय बेअक्कल आहे? बरं मला सांग काय काय शिकलीस तू? डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. त्याचं काय? ते तर आम्हाला पण करता येतं. कसं काय? त्याचं मास्क लावून कम्युनिकेशन करणं. हा आमच्या अख्ख्या घरात असं सगळे शिकलेले तेवढं. हो, त्याच्याबद्दल नाही बोलते मी माझ्या एज्युकेशन बद्दल बोलतेय. मी डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन केलंय, समजतंय का? असं पण शिक्षण असतं? असं काय नसतं. तुम्हाला काय कळणार? तुमचे अजून 10वीचे 4 विषय राहिलेत आणि मला विचारताय शिक्षणाचं. मी विचारणारच. माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगं माझ्या आयुष्याचा प्रश्न सोडवण्यापेक्षा तुझे 10वीचे पेपर सोडवले असते तर एवढा 10वी झाली असतीस तू. हे हट. काय चाललंय इकडे? कुठून बोकी बिकी येतात तिथं? बस जरा काहीतरी खायला मागव, भूक लागलीये. हे वाव झालं त्याचं काय? अच्छा तू वाव वाजवलं. अरे तिसरा एपिसोड करताना आमचं काय वाव होतं तुला काय माहिती? प्लीज गेट आउट. गेट आउट. आता वेटरला बोलव सरी. हां वेटर प्लीज यू. नाही ऑर्डर घ्या ना. सर काय घेणार तुम्ही? एक्झिट. का? अरे ही बोलूच देत नाही मला. इथं बसून काय करू मग? झाली का तुमची फालतूगिरी? ऑर्डर देणार का?
ताईडे तू काय घेणार? मला फक्त खारी शेंगदाणे सांग, बाकी मी घेऊन चाले. औषध, उपवासाचं औषध मी घेऊन चाले. मला उपवास आहे ना आज. मॅडम तुम्ही काय घेणार? मी हा लार्ज पिझ्झा घेईन 1200 रुपयाचा. आणि प्रॉन्स बिर्याणी एक 2000 रुपयेवाली. आणि एक्झॉटिक स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स ते 1500 रुपयाचे आहेत ते. आणि ओके, आत्तापुरतं एवढं बास, थोड्या वेळाने मी अजून ऑर्डर देईन. थँक्यू. उपास चालली मिली. काय म्हणाला? उपास आहे ना माझा, ते सांगत होते मी. उपास आहे माझा. नाही, मी पण तेच म्हणत होते की तुमचा उपास आहे, नाही तर तुम्हाला इथला पिझ्झा खाऊ घातला असता. खूप फेमस आहे इथला पिझ्झा. आणि पिझ्झा तर मला बाई भारीच आवडतो. हो का? तुम्ही काय घेणार सर? घेईन ना मी. काय? शेवटची बडी सोप. जा ना बाबा इथून, जा ना, ऑर्डर घे ना. झोपे डोळ्यावर तरी ड्युटी करतो. सर थांब जरा. हा, मला पिझ्झा सोडून काय काय आवडतं तुला? पिझ्झा सोडून ना, आय टेल यू, मला पास्ता आवडतो, बर्गर आवडतो, सँडविच आवडतो, समोसा. नाही, खाण्याचं नाही ग, अजून काय काय आवडतं तुला? ओ दॅट वे. मला ना नॉव्हेल्स वाचायला आवडतात, मला समाजाची मदत करायला आवडते, आणि गरिबांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आवडतात. लादी पुसता येते का? फरशी पुसता येते का? इमाय पावाला कसं एकदम सगळं स्वच्छ लागतं. हा. काही पण सांगू नका. तुमचा भाऊ आईस्क्रीम खाताना असं मनगटावर आईस्क्रीम सांडलं गे असं चाटून खातो आणि म्हणे स्वच्छता प्रिय. ताईडे कशाला असे फालतू प्रश्न विचारतेस? तू का बस जरा. तुला काय करते रे संसारातलं? आणि तुला काय करतंय? तुझं कुठे लगीन झालंय? ती लफडी तरी झाली आहेत ना? म्हणजे एक ती लफडी झाली नाही का त्या पोराला आपण ओरडलो होतो. मग थांब जरा, मला बोलू दे. मला सांग, तुझे बाबा काय करतात? आता त्याचा काय संबंध आहे इथे? काय संबंध म्हणजे? आता देवण घेऊन सगळं त्यांच्याशीच बोलणार ना. लग्नामध्ये तुला किती तोळे सोने देणार हे कसं कळणार आहे? अगं ताईडे, मला सोनं नकोय. तू जरा शांत बस. तसा रियाज असतो. रियाज नाही ग, रिवाज असतो. हा तेच आहे. मग समजे बाबा किती तोळे सोने देणार आहे आपल्याला? देणार आहेत ना. माझ्या बाबांनी ऑलरेडी 4 लाखाचे दागिने करून ठेवलेत माझ्या लग्नासाठी. हा, इथे म्हणजे छानच झालं बाई. मग ते सगळे दागिने तू लग्न झाल्यानंतर मला द्यायचे. आणि मग मी काय घालायचं? सूर्य नमस्कार. आरोग्य हाच खरा दागिना. याला म्हणतात भटाला दिली ओसरी आणि भटात पाय पसरी. काय म्हणली? ही भोसरीला राहते पुण्यात. हा, माझ्या भावाला लग्नामध्ये बाईक पाहिजे. कशाला? देवानी 2 पाय काय असंच दिलेले आहेत, चालत जाता येत नाही. एक पाय दिला ना तो ब्रेकवर ठेवायला, आणि दुसरं दिले तो गिअर बदलायला. त्याच्यामुळे माझ्या भावाला लग्नामध्ये बाईक पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि नसेल जमत ना, तुझ्या बाबांना सांग सोयरीक तुटली म्हणून. माझे बाबा ना द्यायला विमान सुद्धा देतील, पण तुमची लायकी आहे का विमानतळ बांधायची? अरे बघ बघ, तुझी होणारी बायको बघ, आपली लायकी काढतीये. अगं ताईडे, तिला तसं नव्हतं म्हणायचं, हो ना? मला तसंच म्हणायचं होतं. काढली तुमची लायकी. अगं तू कोण ग आमची लायकी काढणारी? खानदानी रईस आहोत आम्ही. माहितीये तुमची रईसी. लाखाशिवाय बात नाही आणि वडापावशिवाय खात नाही. अरे यार, अरे तू टेन्शन घेऊ नको, मी 56 पोरी आणि तुझ्यासाठी इथे. पण 57 मी गेली ना, त्याचं अरे काय? जाऊ दे रे. तुला खरं प्रेम नव्हतंच म्हणून निघून गेली. खरं प्रेम असतं ना तर थांबली असती ती इथे. काय थांबली असती? त्या मॅडम गेल्या काय? रागाने निघून गेल्या. यस. तुझं काय? यस. तसं काय, हा वेटर नाहीये, माझा बॉयफ्रेंड आहे. हा, आम्ही लग्न करणार होतो, पण यांच्या आईची एक अट आहे. यांना ना छोटी बहीण आहे, तर तिचं कुठे लग्न होत नाही. तर त्या असं म्हणाल्या की आधी तिचं लग्न करा, मग तिने आमचं लग्नाला परवानगी देणार आहे. आता ही निघूनच गेली ना, तर तू याशी लग्न करून टाक ना दादा. म्हणजे कसं दोघांची पण लग्न होऊन जातील. नाही ते सगळं ठीक आहे, पण पुरीचा फोटो तरी दाखव ना मला. है ना, पुरीचा हे बघा. फोटो दाखव.
अरे हा कोण आहे हे आपलं ही कोण आहे? ही गुड्डी आहे, ह्यांची बहीण आहे. वा वा किती सुंदर आहे वा. आरतीच्या पेक्षा ही सुंदर आहे. तायडे मी हिच्याशीच लग्न करणार. डन ना? Done, हा. done. आईला सांगून नका डन झालं म्हणून लग्न करणार असते. आणि आपल्या लग्नाचं पण कळवून टाका. हॅलो आई, हा गुड्डीसाठी पोरगा बघितलाय. हा चांगला आहे, पण ते पारोचन माझ्या लग्नाचं तू बोलली होती तसं करणार ना? हा नाही, फोटो पाठवतोय काय? समोरच आहे माझ्या. एकच मिनिट थांबा, एकच मिनिट जरा. स्माइल करा. आई पाठवला फोटो. काय डिकून नाही, तोच पोरगा आहे. हा छान आहे तुम्ही. फिक्स ना? फिक्स ना? ओके ठेवतो. आई म्हणली एकाच भांडात लग्न लावतो. वा वा वा. तायडे अगं काय सुंदर पोरगी. खरंच सांगते तिच्यापेक्षा सुंदर आहे. ही जर आपल्या घरात आली ना तो घर भरल्यासारखं वाटेल ग. हो खरंच आहे. ही आली तर घर भरल्यासारखंच वाटणार आहे आपलं. हो ना? का 3 पोरं आहेत ना तिला. 3 तुमच्या आईला तुमच्या आता येणार आहे ज्ञानेश वाडेकर यांच्याकडे. तुम्ही वाडकर ही व्यक्तिरेखा करता हो, आणि वाडकरांचं नाव ढवळे आहे. ती ऍक्च्युली त्यांचीच कृपा आहे. हा म्हणजे त्यांना आधी हवालदार वाडकर असं आलं होतं, पण ते म्हटलं की माझं खूप वेळा झालंय वाडकर, अच्छा. त्यामुळे ते माझ्याकडे आलं बर. ऍक्च्युली. आणि जबाबदारी वाढली त्याच्यामुळे, कारण एकतर इन्स्पेक्टरचं काम करायचं होतं आणि त्यात वाडकर नाव घेऊन करायचं होतं, त्याच्यामुळे एक वेगळी जबाबदारी होती माझ्यावर. सतत त्या माणसावर इतकं शिकायला मिळतं. मी त्यांच्यावर मॅक्झिमम रूम शेअर करतो, सगळे सीन्स शेअर करतो, त्याच्यामुळे एक वेगळं त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. एक निरागस असा आर्टिस्ट आहे तो. वा 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 वा. पण तुम्हाला माहिती आहे का, एक गंमत छोटीशी मला पटकन इथे सांगायची. तुम्हाला तो किस्सा आठवतो की नाही मला माहित नाही. एक सिरियल होती एका चॅनलवरती आणि त्याचं शूटिंग भोरला सुरू होतं. त्याच्यामध्ये तुम्ही काम करत होता. हो, मला मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता. हा, आणि तेव्हा तो किस्सा घडला होता की त्या सिरियलमध्ये मी पहिल्यांदा काम मिळवलं होतं. मिळालं नव्हतं, मी मिळवलं होतं. तर तिथे सर होते आणि तो काय किस्सा घडला होता मला तो सांगायचा आहे. मी 12वीला होतो आणि माझा एक मित्र त्यात काम करत होता. मला सतत वाटायचं आपल्याला पण काहीतरी काम मिळालं पाहिजे, आपल्याला पण काहीतरी काम मिळालं पाहिजे. मी सतत त्या राजवाड्याच्या बाहेर जाऊन थांबायचो की मला काहीतरी द्या यार, एंट्री तरी द्या, मी फक्त बघून येतो. तर माझा एक मित्र तिकडे शिपायाचं काम करत होता. तो म्हटलं मी तुला आत घेऊन जातो. तो आत घेऊन गेला आणि त्याने दिग्दर्शकांना भेटवलं, हा मुलगा आहे असं तसं. ते म्हटलं हा काय असेल तर मी सांगतो. आधीच 12वीला, आत्ताच एवढा तर तेवढा काय असणार मी त्यावेळेला. मी आपलं बाहेर उभा राहिलो होतो, माझ्या पुस्तकं वह्या घेऊन 12वीच्या. आता काहीतरी काम देतीलच बहुतेक थोड्या वेळाने, असं एक आशावाद. आणि तेवढ्यात एक असिस्टंट डिरेक्टर आला. अरे तो मागाचा मुलगा कुठे आहे? तर तो आमचा मित्र म्हणले काय हाच आहे काय, एक रोल करणार का? म्हटलं कधी पण करणार. चल चल रोल आहे. मी लगेच तयार होऊन आतमध्ये देवाचं नाव घेऊन पहिल्यांदा आपल्याला रोल असा मिळाला. मी आत्ता भेटलो दिग्दर्शकांना, आत्ता मला रोल. म्हटलं काय आपलं भाग्य लिहिलंय देवानी. आणि गेलो. दिग्दर्शक म्हणाले करशील ना रे? सर करणार ना. म्हटलं वा व्हायचे कपडे काढा. टेन्शन म्हणजे काय? नाही म्हटले काय तू शेतकऱ्याचा मुलगा आहेस ना, फक्त धोतर असणार, तू उघडा आहेस, वर ते एक पागोटं बांधलेलं. हां हां चालेल ना. म्हटलं काय हरकत नाही. मेकअपला न्या. मेकअप बिकअप म्हणजे काय? मी मेकअपला गेलो तर ते काकांना म्हटलं सर मेकअप करा. ते म्हटलं मेकअप चालू आहे मित्रा. चेहऱ्याला तर नाही, चेहऱ्याला नाहीच आहे म्हणले, इथे करतोय आम्ही सगळा मेकअप, कारण तुला चापकानी फोडला असं दाखवायचं. तर मग सगळ्या अंगावर ते मेकअप सुरू झालं. चेहऱ्याला काही केलंच नाही शेवटी त्यांनी माझ्या. बरं असे नका म्हटलं. मग मी गेलो तर तिथे हे होते. मग तर तो जो एक बादशाह असतो विलन, त्याची मी माहिती राजांना पोहोचवलेली असते आणि त्या बादशाला राग आलेला असतो की तू आमच्या राज्यातली काहीतरी माहिती तिकडे पोहोचवलेली आहे, तर याला मला आणलंय आणि यांनी मला धरून आणलेला असतो त्यावेळेला तिकडे. असा तो सीन होता. तर मला सतत डायलॉग्स काय असतील, डायलॉग्स काय. मी असिस्टंट डिरेक्टर, सर ते डायलॉग्स सर सांगणार तुम्हाला डायलॉग, तुम्ही रेडी होऊन या. मी आलो, मला दोरीने बांधला बिंदला मस्तपैकी. मी जाऊन सर डायलॉग्स, जीप कापली तुझी म्हटली. हा ते रक्त दाखवलं ना आजच्यानी तुझी ऑलरेडी जीप कापून टाकली, कारण तू तिकडे जाऊन माहिती पोहोचवली ना. डायलॉग नाही. अरे डायलॉगची गरजच नसते मित्रा, अभिनय दाखव. अभिनय दाखवता आला पाहिजे, ती खरी परीक्षा आहे. मग माझा अभिनय सुरू झाला ना. मग आता चाबकाचे फटके खाताना मी किती अभिनय करू शकतो हे मला दाखवायचं होतं. मी एवढा ओरडत होतो, इतका ओरडत होतो. सगळं झालं एका ब्रेकमध्ये हे खाली मला भेटले. एवढं नसतं ओरडायचं. एवढं नसतं. मी बोललो होतो असं. आपल्या गप्पा पण झाल्या होत्या. तुम्ही अशा वरच्या स्टेपला होता, मी खाली असा उभा राहिलो होतो, मला आठवतंय. मी तो खांब पण दाखवू शकतो तुम्हाला, एवढं मला आठवतंय.
आणि आपलं हे पण झालं, तू डॉक्टर आहेस, तुला काय व्हायचंय, तुम्ही इंजिनियर आहात, हे तुम्ही मला सांगितलं. Architect. हा, आर्किटेक्ट आहात. तर त्यावेळेला ते मला एवढं नसतं ओरडायचं, तू फार जीव खाऊन ओरडत होता. सर ऍक्टिंग दाखवायची होती ना मला, असं नाही चांगला करतोस, काहीतरी होईल, मजा येईल वगैरे वगैरे. आपल्या गप्पा पण झाल्या नाही, त्यावेळेला. माझं भविष्य खरं ठरलं. भविष्य खरं ठरलं. आणि मला ती सिरियल आठवली की, किंवा तुम्ही दिसलात की मला ते चापकाचे फटके आठवतात. पण आज हा उल्लेख करायला मिळाला, त्यावेळेला खूप मजा आली. मला असं वाटतं कधीतरी ह्या माणसाची आणि आपली परत भेट कधी होईल, तर आज तो योग आला. तर मंडळी, हा रंगांचा उत्सव आपण साजरा करीत आहोत. या आठवड्यामध्ये रंगांचा उत्सव म्हटलं की कलाकारांचा उत्सव, कारण कलाकारांना हा उत्सव जवळचा वाटतो. मंडळी, रंग म्हटलं की आपल्याला 7 रंग आठवतात. लहानपणापासून आपण हा रंग तो रंग बघत आलेलो असतो. पण विचार करा, ज्या डोळ्यांना हे रंग कधीच बघता येत नसतील, त्याच डोळ्यांनी एखादी व्यक्ती चित्र काढू शकत असेल आणि चित्रात रंग भरू शकत असेल, तर हा चमत्कार या मंचावरती घडणार आहे. काही विशेष कलाकार या रंगोत्सवाच्या निमित्तानं आज थुकरटवाडीच्या या मंचावरती येणार आहेत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. विश्वास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना, विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर
विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे न चेतना विश्वास दे न चेतना विश्वास दे न चेतना विश्वास दे वा क्या बात है, वा 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 वा. या 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 दोघांसाठी जोरदार टाळ्या. या दादा ताई तुम्ही या पुढे या. वा सगळ्या कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. किती सुंदर, किती सुंदर. आज खरं तर होळीचा सण आहे, रंगपंचमीचा सण आहे, रंगांचा सण आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडे बघून आज इतका आनंद आम्हाला होतोय. तुम्ही खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्यात रंग भरलेत. आजपर्यंत अनेक पद्धतीनं आम्ही होळी साजरी केली, रंगपंचमी साजरी केली, पण ही रंगपंचमी, ही होळी कायम सगळ्यांच्या लक्षात राहील. इतकी सुंदर तुम्ही ती केली. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना सगळं मिळालेलं आहे, तरी सुद्धा आपण नेहमी एकच गोष्ट म्हणतो, काहीतरी कमी आहे आपल्यात, काहीतरी कमी आहे. तुमच्याकडे बघितल्यानंतर वाटतं की खरंच तुम्ही सगळे ग्रेट आहात, आम्ही तुमच्या समोर कमी आहोत. कारण लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की हा अमुक रंग आहे, आई वडील आपल्याला शिकवतात हा तमुक रंग आहे. आणि मग लहान बाळाला जसं जसं ते बोलायला लागतं, काही गोष्टी ओळखायला लागतं, आलेल्या पाहुण्यांच्या समोर सांगितलं जातं हे ओळखून दाखव, ते ओळखून दाखव. आणि मग तो एक अभिमान असतो आपल्याला की माझ्या बाळानं हा रंग ओळखला, त्याला हा रंग ओळखता येतो. मला असं वाटतं की या मुलांच्या आयुष्यात फक्त एकच रंग परमेश्वरानं भरला होता, पण हे 7 रंग भरण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आता या मंचावरती आपण बोलावूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डॉक्टर सुमित पाटील यांच्यासाठी. वा वा वा. तर मनापासून स्वागत तुमचं. खूप छान वाटलं आज की हे तुमचे सगळे कलाकार या मंचावरती तुम्ही घेऊन आलात. आणि जसं की मी म्हणालो, हे खूप अवघड आहे. दृष्टीहीन मुलं नृत्य करतात, वाजवतात, हे आम्ही ऐकलेलं होतं, पाहिलेलं होतं, किंवा छान ऍक्ट सादर करतात, विनोद करतात, अभिनय करतात. पण मी तरी पहिल्यांदा असं पाहिलं की चित्र काढतात, त्याच्यामध्ये रंग भरतात, त्यांना हे रंग कळतात. तर ही जादू काय आहे, हा शोध काय आहे? पहिल्यांदा जेव्हा मी डोळ्यावर पट्टी बांधून चित्र काढायचा प्रयत्न केला आणि नंतर जेव्हा मी पाहिलं चित्र, तेव्हा मला असं वाटलं की हे आयुष्य आहे. कारण जर रंग नसतील तर आयुष्यच नाहीये किंवा जीवनच नाहीये. आणि मग कुठेतरी मला असं वाटलं की आपण नेत्रहीन आणि दृष्टीहीन बांधवांना चित्र शिकवलं पाहिजे. मग रंगगंधच्या माध्यमातून मी चित्र शिकवायला लागलो. म्हणजे त्यांना दृष्टी नाही आहे पण त्यांना विजन आहे असं मी म्हणेन. आणि ते कुठेतरी विजन मी गंधांशी जोडलं. म्हणजे लाल असेल तर तो गुलाबाचा गंध असतो, किंवा पिवळा असेल तर तो चाफ्याचा असतो, अच्छा, गवती चहा असेल तर तो हिरवा असतो. आणि ते गंधांवरनं रंग ओळखतात. वा 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 वा. आणि हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी आज तुम्ही मला मंचावर बोलवलं त्याबद्दल म्हणजे खूप खूप आभार. कारण चला हवाय उद्या आणि झी मराठीकडनं हे नक्कीच जगाच्या पाठीवर पोहोचेल. आणि जिथे जिथे आज हे नेत्रहीन बांधव ऐकत असतील किंवा दृष्टीहीन बांधव ऐकत असतील तर नक्की हा त्याचा प्रयोग करून त्यांच्याही आयुष्यात कुठेतरी ह्या होळीच्या निमित्तानं, रंगपंचमीच्या निमित्तानं रंग भरले जातात. वा वा वा. नक्कीच या सगळ्यांची तुम्ही ओळख करून द्या आम्हाला सगळ्यांची नावं. इथे जी गात होती ती मनश्री सोमण आहे. खूप छान आवाज. नंतर फ्ल्यूट वरती होता प्रशांत बानी आहे. तिथे शबनम अन्सारी आहे जी साईड रिदम आणि कोरसला होती. आणि इथं योगिता तांबे आहे जिनी वाद्य वाजवली. आणि हे 2 आमचे कलाकार. ही आहे आकांक्षा आणि हा आहे अभिषेक. वा वा. अभिषेक. आकांक्षा ह्या चित्राबद्दल थोडंसं सांगेल? ह्या चित्रामध्ये आम्ही पूर्ण हवाईदोची टीम काढलेली आहे. तर पहिले जे भाऊ कदम आम्ही यांना ते शांत वाटतात म्हणून त्यांना जांभळा रंग दिलाय. आणि कुशाल दादा आमच्यासोबत नेहमीच खूप फ्रेंडली आहे म्हणून त्याला येलो कलर दिलाय, फ्रेंडशिप कलर.
आणि डॉक्टर निलेश साबळे तुम्हाला खूप हुशारीचा रंग दिलाय, ऑरेंज कलर दिलाय. माय गॉड खूप हुशार आहे. आणि भारत गणेशपुरे नेहमीच गावाकडची भूमिका करत असतात, त्यामुळे त्यांना हरित हिरवा रंग दिलाय. योगेश सर नेहमी स्क्रिप्ट लिहून ते सादर करतात, त्यामुळे त्यांना पारव्याचा असा स्काय ब्लू. आणि अरे वा, सागर सरांना त्यांच्या नावातच निळा आहे, त्यामुळे निळा रंग दिलेला आहे. अरे वा वा वा. आणि श्रेयाताई? आणि श्रेयाताईला ती खूप प्रेमळ पण आणि खूप सुंदर पण आहे, त्यामुळे तिला लावण्य आणि सुंदर याचा रेड कलर दिलाय. वा 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 वा, क्या बात आहे, किती सुंदर. आणि तुम्ही अंकुर काढायला पाहिजे होता, एखादा टिपका जाताना काढून जा, तर आम्ही अंकुर समजून घेऊ. हा गमतीचा भाग होता खरं तर. पण तुम्ही हवाई उद्या बघता का? म्हणजे तुम्हाला आवडतं असं आम्हाला कळलंय. हो, आवडतं. क्या बात. आणि कोण आवडतं सगळ्यात जास्त? मला भाऊ कदम. काही गोष्टींची अपेक्षित उत्तर असतात, आम्ही आपली फॉर्मॅलिटी करून घेतो. कोण आवडतं? भाऊ कदम आवडतं. पण चांगलंय, त्या निमित्तानं तुमच्या आयुष्यात आम्हाला 2 क्षण हसण्याचे आणता येतात, याबद्दल खरंच परमेश्वराचे आभार आहेत. पण डॉक्टर, मला तुम्हाला विचारायचंय खरं तर, की आता या सगळ्या दृष्टीहीन बांधवांना तुम्ही शिकवताच आहात, आणि या सगळ्यांना घेऊन दादरच्या एका छोट्याशा रूममध्ये ते राहतात. बर. आणि त्याबद्दल थोडक्यात सांगा आम्हाला, की कसं जमवतं हे सगळं? खरं तर लॉकडाऊनमुळे असं झालं की ह्या सगळ्या लोकांचे जिथे ते राहत होते आश्रमात आणि हॉस्टेल्समध्ये, ते सगळे बंद झाले. आणि मुळात असं आहे की टचच करायचं नाही आहे, आणि हे लोक टचशिवाय जगूच शकत नाही. तिथे ह्या सगळ्या लोकांना कुठे सेफ ठेवता येईल आणि आम्हाला कुठे काम करून कसं उदरनिर्वाह करता येईल. मग ह्या मधल्या काळामध्ये आम्ही दिवाळीच्या वेळेला पणत्या तयार केल्या, किंवा आता आमचं एक प्रदर्शन चालू आहे, तर आम्ही अशी चित्रांची प्रदर्शनं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि दादरला एकत्र राहण्याचं कारण असं आहे, कारण आम्हाला एकत्र असल्यावर काम करता येतं, आणि ते काम आम्हाला लोकांपर्यंत सहज पोहोचवता येतं, कारण हे सगळे खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मग त्यामुळे एकत्र असू तर ते काम जास्त चांगलं होतं, आणि मला ऑब्झर्व करून ते लोकांसमोर आणताही येतं. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत आणि एकत्र काम करतोय, आणि ही ऍक्टिव्हिटी अशी करतच राहणार रंगगंधची. तर क्या बात. आणि आता परराज्यात सुद्धा तुम्ही हे शिकवण्यासाठी जाणार आहात, त्याबद्दल काय सांगा? जेव्हा ही ॲक्टिव्हिटी लोकांसमोर यायला लागली, तेव्हा अनेक लोकांनी मला बोलवलं. जसं केरळमधनं सगळ्या शाळा ज्या आहेत, तर त्या सगळ्या शाळांमध्ये मी शिकवायला जातो. आणि खरं तर हा रंगगंधाचा जो प्रकल्प आहे, तो मला सगळ्या ब्लाइंड मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण इथे असं आपण कोणाला तरी सांगून नाही शिकवू शकत, कारण मी प्रत्येक गोष्ट बोटांवर, म्हणजे टचवर आणि स्मेलवर शिकवतो. त्यामुळे मला पर्सनली जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवावं लागतं. त्यामुळे आता जसं केरळ एक होतंय, तसं हरियाणा वगैरेकडनं पण मला आता बोलावणं येत आहे, आणि हळूहळू भारतात होईल, आणि नंतर भारताबाहेरही हा विषय पोहोचवायचा आहे. तर त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, आणि आम्ही करत राहणार, आणि तुमचं सहकार्य मिळतंय तर ते नक्की होईल पूर्ण. वा 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 वा. डॉक्टर, तुम्ही खूप चांगलं काम करताय, आणि या सगळ्या आमच्या कलाकार बांधवांना खूप साऱ्या होळीच्या शुभेच्छा मी देतो. मंडळी, कधी कधी चला हवा येऊ द्याचा आपला मंच म्हणजेच आपली हक्काची थुकरटवाडी एखाद्या जादूच्या नगरीसारखी वाटते. ही जादू आहे तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाची आणि या कार्यक्रमावरती काम करणाऱ्या टीमची. याच टीमचा महत्वाचा घटक म्हणजेच रंगभूषा टीम, आणि त्या टीमचे मुखिया सनी दादा, भाऊ कदमचा राजहंस असो, कुशल बद्रिकेची फारोळेबाई, सागरचा पोस्टमन असो की श्रेया बुगडेनं साकारलेली सई तामणकर, डॉक्टरचा प्रवीण तरडे असो की भारत गणेशपुरेंचा सरपंच, त्यांचा हात चेहऱ्याला लागतो आणि व्यक्तिरेखा जिवंत होतात. सुनील
सुनील सर, आता तर काय विचारायला नको, जोरदार सुरू आहे बॅटिंग तुमची. ही मालिका अण्णा आहेतच तिकडे, काय सांगाल? जे आपल्याकडे पॅन्डेमिक आलं आणि त्यानंतर लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन नंतर बराच काळ सगळे बंद होते धंदे, उद्योगधंदे. आणि त्याचबरोबर पोलिसांनी या पूर्ण काळामध्ये ना खूप कष्ट घेतले आणि त्यांच्यासाठी किंवा त्यांना एक मानवंदना म्हणून आपल्याला एक शो करायचा आहे. आणि मग त्यानंतर आम्ही अरविंद जगतापांना भेटलो आणि ही कथा बांधली गेली. सो हा शो हा सॅल्यूट आहे पोलीस डिपार्टमेंटला आणि आमच्याकडून त्यांनी जे काही प्रयत्न केलेत या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये, तो त्यासाठी ही मानवंदना आमच्याकडून आम्ही दिलेली आहे पोलिसांना. वा 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 वा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी. तर दिग्दर्शक आता बसलेले आहेत, त्यांच्याकडे मला यायचंय. परेशजी, तुम्ही काय सांगाल या तुमच्या सगळ्या टीम बद्दल आणि या मालिकेबद्दल? कारण खूप वेगळी कथा आहे, खूप उत्सुकता आहे आणि अशा मालिकांची रिस्क पण असते, काय सांगाल? सर्वात पहिला सुनील दादाला थँक्स की मला ह्या टीमचा एक पार्ट बनवला. त्यात एवढे दिग्गज आर्टिस्ट, म्हणजे जेव्हा कास्ट लिस्ट आली तेव्हा माझं होतं, सुनील दादा सिरियल फिल्म काय, म्हणजे कास्ट लिस्ट एवढी मोठी होती. तेव्हा मला असं प्रश्न पडला की आता ह्यांना हँडल कसं होणार. म्हणजे ह्या सगळ्या कास्ट लिस्ट प्रत्येकाचं, म्हणजे प्रत्येकाला एक वेगळी शेड आहे. एव्हरी शेड प्रत्येकाला एक नेगेटिव्हिटी दिलेली आहे. तुम्ही ती शोधून दाखवा. आता आपण कसं शोधतोय ना, प्रत्येक जण असू शकतो, ही शेड अशी दिलेली आहे त्यांनी. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट ऑफ रायटिंग. हा शो लिहिणं खूप कठीण होतं आणि ज्या पद्धतीने अरविंद दादांनी हे सगळं मांडलंय ते फक्त आय एम ट्राईंग माय बेस्ट की मी प्रेझेंट करू शकतो. वा 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 वा. तर आज सगळे लोक आलेले आहेत आणि लेखक सुद्धा आलेले आहेत. तर सगळ्या लेखकांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. प्रवीण धोपट यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबरीनं मनीष कदम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सगळ्या लेखकांच्या वतीनं प्रवीणजींना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत मांडावं. अरविंद जगताप, तेजस आणि मनीष यांच्या वतीनं मी बोलतो. म्हणजे खरं तर आता हे सगळं ऐकताना फार गंमत वाटते. म्हणजे एका गोष्टीचा किती वेगवेगळ्या पद्धतीनं लोक ॲक्टर विचार करतात. तुमच्या लक्षात येईल की ही कथा म्हणजे एका ॲक्टरच्या मरण्याची आहेच. दुसरी गोष्ट ही नात्यांची ही कथा आहे. एका घटनेचा समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टी कसं रिलेट होतं या कथेनं त्याचं म्हणून एक जे यश आहे ते मिळवलेलं आहे असं मला वाटतं. वा वा वा. तर मंडळी, खूप छान वाटतं की गेल्या 3 भागांमध्ये काय घडलं त्या रात्री या मालिकेतले हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत. या सगळ्यांना तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आणि आपण परत भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.